आता आपण एक एक्झाम्पलच्या मदतीने या कन्सेप्टला शिकून घेणार आहोत. बघूया क्वेश्चन काय म्हणतोय. क्वेश्चन म्हणतोय 3 वुडन प्लॅंक 200 बाय 20 आहेत. ठीक आहे. आर कनेक्टेड टू फॉर्म आय सेक्शन. तो 3 पाट्या ज्या आहेत 200 बाय 20च्या, ही 200 बाय 20, ही 200 बाय 20, 200 बाय 20 अशा 3 पाट्या एकत्र कनेक्ट जर केल्या तर त्यापासून एक आय सेक्शन बनतो. आणि म्हणले काय बरं का, मुवमेंट ऑफ 7 किलो न्यूटन मीटर. याच्यावरती आपण लोड लावला आहे, मुवमेंट लावलेली आहे. ठीक आहे. 7 किलो न्यूटन मीटरची होरिझॉन्टल न्यूट्रॅक्शन. तो म्हणतात की बेंडिंग स्ट्रेस काढा एक्स्ट्रीम फायबरला. काय करा, बेंडिंग स्ट्रेस काढा. 8 मार्काचा क्वेश्चन आहे. ओके. तो प्रश्न वाचला पण वांग कळालं नाही याच्यामधून. ठीक आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला 200 बाय 20 जे काही याच्या पाट्यात काही आय सेक्शन दिला आहे, या आय सेक्शनचा आपण आता काय करूया, याचा वापर करून घे. 200 आय 200 mm 200 बाय 20 mm. हो बघा बरं का, समजा असं आय सेक्शन आहे तर सिमेट्रिकल आय सेक्शन आहे. आता ती आकृती आपल्याला काढायची तकलीफ झाली तुम्ही घ्या समजून. या पद्धतीने जे काय आहे हा आय सेक्शन आपला आहे. 200 बाय 20 हे आहे, परत हे 200 आणि हे मधली थिकनेस किती आहे 20. असे 3 पाट्या होत्या त्या. हे परत किती आहे 20 200 220. ठीक आहे ना. 200 बाय 20 200 बाय 20 200 बाय 20. ओके का. अशा 3 पाट्या जोडून आय सेक्शन बनवलेलं आहे मी. आणि मला मुवमेंट त्यांनी दिलेली आहे. काय मुवमेंट 7 किलो न्यूटन मीटरची दिली आहे. म्हणजे त्यांनी मला एमची व्हॅल्यू दिलेली आहे 7 किलो न्यूटन इंटू. आता एवढं वाचल्यानंतर ते बेंडिंग स्ट्रेस काढायला लावतो. याचा अर्थ सिग्मा बी काढायला लावते मला. तुम्हाला माहिती आहे की सिग्मा बी कसं काढतात. सिग्मा बी इज इक्वल टू काढतात एम बाय झेड. तो त्यांनी मला एम डायरेक्ट देऊन ठेवलेला आहे. आता काढायचा आहे झेड. काय काढायचं आता. ठीक आहे. तो झेड काय, तो झेडसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तो झेडसाठी आपल्याला काढावं लागेल आय बाय वाय. झेड म्हणजे काय, आय बाय वाय. आय बाय वाय काढायचे. मग सोपं आहे, काही नाही एवढं अवघड. तुम्ही आय आपण काढून घेऊ. आता आय कसं काढणार बघा. 9 मला आय काढायचा आहे. आय मी डायरेक्टली काढू शकतो. कसं बघा, पहिले तुम्ही जे आउटर पोर्शन आहेत ना, म्हणजे याला रेक्टँगल मानून घ्या. बघा हा जो आहे ना, हा पूर्ण रेक्टँगल असं मानून घ्या. तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, हा होऊन जाईल बी आणि हा अख्खा काय होऊन जाईल डी. बी किती आहे 200. मी काय काढतो आता, काय काढायचं आहे 200 इंटू हे काय 200 इंटू किती आहे 240. 240 तो बी डीचा क्यूब डिवाइड बाय 12. हा झाला अख्खा चौकोन. झाला की नाही अख्खा रेक्टँगल झाला की नाही. ओके. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल की येतं गॅप आहे सर, तुम्ही सगळं काय घेतला. तर तुम्हाला काय करावं लागेल, हे 2 गॅप जे आहेत ना यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करावं लागेल. बरं. आता ही विड्थ किती असेल बरं चेक करा. हे 200 आहे, त्याच्यामधून 20 मायनस केलं तुम्ही, तुमच्या लक्षामध्ये किती येईल, हे येईल 200मधून 20 गेले 180. निम्मा निम्मा म्हणजे हे असेल 90. किती असणार 90. पण असे कप्पे 2 आहेत ना, मग तुम्ही कसं करणार 2 टाईम बी डी किती आहे 200चा क्यूब डिवाइड बाय 12. बघा ना हे काय, याचा डी किती आहे 200 आहे. या पद्धतीने आपल्या लक्षामध्ये आलं. हे झालं. याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर किती आन्सर येते एकदा बघूया. एकदा चेक करा बघा, तो किती येते 200 गुणिले 240चा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस इथे किती आहे 2 टाईम 90 इंटू 200चा क्यूब डिवाइड बाय 12. यांची दाबून किती असेल ते सांगा बरं किती येते. तो 110.4 इंटू 10⁶ mm⁴. हा झाला आपला आय. हा झाला आपला आय. आता आपल्याला काढायचं आहे आय बाय वाय ना. आता वाय काढायला लागेल तुम्हाला. वाय म्हणजे उभा निम्मा किती सांगा, सिमेट्रिकल बॉडी ना 240. सो देअरफॉर वाय इज इक्वल टू 240 डिवाइड बाय 2 म्हणजे 120. आय आला, वाय आला. आता आपण काढणार झेड. तर झेड काय येईल बरं का बघा, झेड इज इक्वल टू आय बाय वाय. आय किती 110.4 इंटू 10⁶ डिवाइड बाय वाय किती 120 सांगा. डिवाइड बाय 120 किती झालं 920 इंटू 10⁻³ mm⁴. mmचा क्यूब mmचा. ठीक आहे चला 920 इंटू 10चा mm⁴. झेड बी आला.
मग आता आपल्याला काय करायचं बघा, हे कशात आहे एम एममध्ये आहे ना, कारण तुम्हाला मुवमेंट लागतो किलोमीटर मीटरमध्ये थोडी ना लागणार. मग आता तुम्ही तर मॉस शिकताय, तुम्हाला आता काय काढायला लागेल सिग्मा बी काय एम बाय झेड. मग काढा, एम किती आहे 7 किलो न्यूटन मीटरमध्ये आहे, तुम्हाला न्यूटन एम एममध्ये पाहिजे, तो 7 × 10⁶ करायचा. अरे किलो न्यूटन मीटर आहे ना, न्यूटन एम एममध्ये रूपांतर, किलो न्यूटन मीटरचं न्यूटन एम एममध्ये रूपांतर करण्यासाठी किलो न्यूटन मीटरच्या व्हॅल्यूला 10⁶ने मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे झालं का, डिवाइड बाय झेड काय आपला 920 × 10⁻³ किती आहे 920 × 10⁻³. तर मला सांगा किती आन्सर येते सिग्मा बीचा. 7 डिवाइड बाय 0.92 करून बघू आपण किती उत्तर येईल. 7 डिवाइड बाय 0.92 झालं 7.608. ठीक आहे ना, न्यूटन पर एम एमचा स्क्वेअर. हे झालं आपली बेंडिंग स्ट्रेस काढून 8 मार्काचं गणित. ओके, आता याची जर डायग्राम काढायला गेला तुम्ही, तो डायग्राम काढणं बी सोपं आहे. कसं एक्स्ट्रीम फायबरमध्ये बेंडिंग स्ट्रेस जास्त असते. या पण आपण काढू शकतो डायग्राम. तो जेव्हा पण हा बीम आहे समजा सिम्पली सपोर्टेडचा, तो वरती राहतो कॉम्प्रेशन, खाली असतो टेन्शन. व्हॅल्यू किती 7.608. इथे बी किती असणार 7.608. हे आहे न्यूट्रलच. कळलं का, त्या पद्धतीने राहतं.